पोलीस आणि अंडरवर्ल्ड या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत। आपण बोलतो आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी, ज्यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे। एक नवी ऑडिओ क्लिप जी समोर येते, जी 2016 ची असं सांगितलं जातंय। त्याने परमवीर सिंग यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे। आपल्याबरोबर जितेंद्र पठाडे कायदे तज्ञ सुद्धा आहेत आणि आपल्याबरोबर शरद अग्रवाल व्यावसायिक सुद्धा आहेत। पण अजित, माझा तुला प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता परमवीर सिंग यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यांच्या अडचणीत तर वाढ होतेच आहे, पण दुसरीकडे त्यांनी जे आरोप देशमुखांवर केलेले आहेत वसुली संदर्भातले, त्या केसवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे का? आणि एक महत्त्वाचा यातलाच उपप्रश्न असा की पोलिसांवर जो दबाव आहे किंवा पोलिसांवर जो पॉलिटिकल त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे, त्याचं हे सगळं द्योतक आणि एकमेकांमध्ये या सगळ्या गुंतलेल्या गोष्टी आहेत का अजित? अगदी बरोबर आहे सुवर्णा। जर आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने म्हणजे जसजसं आपल्याला माहिती आहे की कारमायकल रोडवरची स्फोटकांनी भरलेली गाडी हे प्रकरण जे समोर आलं त्यामध्ये सचिन वाझेला अटक झाली। त्यानंतर एक एक करून परमवीर सिंग यांनी राजीनामा दिला, माफ करा यांची बदली करण्यात आली मुंबई पोलीस आयुक्त पदावरून। त्यानंतर एक एक करून परमवीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रारी येणार हे निश्चित होतं, पण परमवीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून 100 कोटी वसुली प्रकरणी थेट अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केले। यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। हे सगळं नाट्य जे आहे यामुळे पोलिसांचा मॉरल डाऊन झालेलाच आहे। पोलिसांना त्या ठिकाणी म्हणजे त्यांना काय म्हणावं, बरेच अधिकारी जे आहेत त्यांच्याशी मी बोलतो, म्हणजे आता आजी माझे अधिकारी आहेत सगळ्यांशी मी जेव्हा बोलतो सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे हे खरंच खूप वाईट आहे। यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे या पोलीस यंत्रणेचं नाव पूर्णपणे खराब झालेलं आहे, पूर्णपणे खराब होतं आहे। पण काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 पोलिसांची फोर्स आहे, त्यातले काही निवडक अधिकारी 10-12 अधिकारी असे निघाले तर पूर्ण फोर्सची इमेज खराब जरी झाली तर ती पुन्हा आम्हाला रिकवर करता येईल। आणि हेच तथ्य आहे, जरी हे अधिकारी अशा पद्धतीनं त्यांचे गुन्हे समोर आले असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं अंडरवर्ल्डशी त्यांचे कॉन्टॅक्ट होते किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, शरद अग्रवाल असतील किंवा इतर लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असं त्यांचं म्हणणं आहे, पण कुठे ना कुठेतरी या सर्व प्रकरणाचा कुठे ना कुठेतरी बिंग फुटणं म्हणजे पापाचं घडं जे आहे ते भरणार होतं आणि हे सगळं बाहेर नव्हतं। मग त्यामध्ये आता हे तक्रारदार असतील यांची तक्रार की किती खऱ्या किती खोट्या आहेत हे तपासासमोर येईलच, पण ज्या पद्धतीनं एकमेकांवरती आरोप होत आहेत, राजकीय हस्तक्षेप जो पोलीस खात्यामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे कशा पद्धतीने सचिन वाझे तयार होतात हे सगळं या सगळ्या प्रकरणावरून तयार झालेलं आपल्याला दिसून येतं। कुठेतरी सिनेमात घडावं किंवा अनाकलनीय आहे की एखादी वेब सिरीज सुरू आहे आणि अचानक त्यामध्ये काही ट्विस्ट येतात, अशा पद्धतीने सर्व हे सुरू आहेत। नक्की बरोबर आहे अजित, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याविषयी तुम्ही बोलता आहात। अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि अनेक गोष्टी या माध्यमातून समोर येत आहेत। तुर्तास धन्यवाद अजित, आपण या सविस्तर या विषयावर सविस्तर आपण बोललात त्याबद्दल। जितेंद्रजी आणि शरद अग्रवाल आपल्या सोबत होते, आपल्या दोघांचेही आभार। आपण सहभागी झालात या कार्यक्रमात। सुप्रकाश चक्रवर्ती सर आपल्याबरोबर जोडले गेलेले होते, त्यांचेही आभार। या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।